आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा दिलाय, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबरला मुंबईत महामोर्चा आयोजित केलाय। मात्र या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसलाय। राज्याच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे। आझाद मैदानातही एका दिवसाच्या वर आंदोलन करता येणार नाहीये। त्याचप्रमाणे आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करावं लागणार आहे। त्यामुळे जरांगे आणि हाके यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जातं। दक्षिण मुंबईमध्ये मोर्चांना बंदी घालण्यात आली आहे। केवळ आझाद मैदानातच आंदोलनाला परवानगी असेल। आंदोलनासाठी एकाच दिवसाची परवानगी मिळेल। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे। 7 दिवस आधी आंदोलनासाठी अर्ज करणं अनिवार्य आहे। आंदोलनात ट्रॅक्टर, बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे। झेंड्याची काठी 2 फुटांपेक्षा जास्त लांब नसावी। आमरण उपोषण, आत्मदहन आणि अन्य शिजवण्यास इथं बंदी असेल।